हाय हॅलो नमस्कार. घरापुढे हे पारिजातकाचं झाड आहे आणि त्याचा घरापुढे अंगणामध्ये सडा पडतो सकाळी सकाळी. आता थोडी फुलं कमी आहेत, पण हे बघा तरीसुद्धा तेवढ्या ह्याच्यामध्ये 7 ते 8 फुलं मला दिसली आणि ते खूप छान वाटत होतं. आणि आमच्या इथे पाणी भरायची सिस्टीम कशी आहे, पाणी वाहून जाते, पूर्ण मोठ्या पाईपनी भरतात आणि वाहून गेलेलं पाणी वेस्ट होत नाही, ते खाली झाडं आहेत त्याला ते जातं आहे. आणि इथं भाकरी करायच्या चालू आहेत, कारण मला आता जायचं होतं सासरी. तर आईची गडबड चालली होती आणि इथं ही मुलं आहेत, त्यांची स्कूल आज चालू झालेली आहे, म्हणून ह्या दोघांची शाळेची गडबड चालू आहे. मग त्यांना गाडीवरती सोडून आलेली आहेत. त्यांच्यासोबत श्री पण गेलेला आहे शाळेमध्ये, त्यांची शाळा बघण्यासाठी. आणि हे बघा पाणी असं मोठ्या पाईपनी पाणी भरल्यामुळे हे पूर्ण दरवाजापर्यंत आलेलं आहे पाणी. आणि आज पाऊस नव्हता, ते एक छान होतं, कारण की आम्ही आल्यापासून इथं पाऊसच चालू होता. आज छान असं ऊन पडलेलं होतं, पार दरवाजापर्यंत येत होतं. तर हा झुला मी बनवलेला होता, तेव्हा मी ह्याचं पण शूट घेतलेलं आहे. इथं सर्व बॅगा वगैरे भरून ठेवलेल्या आहेत. आमची जायची तयारी जवळजवळ होतच आलेली आहे, 1 तास बाकी होता. आणि हे बघा आता आम्ही चाललेलो आहोत. सुट्टी संपलेली आहे आणि हा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. शेवटी सासरी आले आणि सासरी आल्यानंतर हे बघा बॅट बॉल असं पडलेलं आहे, खेळ चालू होता पोरांचा. हे सासरचं घर आहे. इथं गाई गुरं कोंबड्या अशा आहेत. हे आहे माझं सासरचं घर. आणि संध्याकाळचा स्वयंपाक मी करायला चालू केलेला आहे. भाकरी भाजी करून घेतलेल्या आहेत. नंतर जसं जसं गरम स्वयंपाकात तसं मुलं जेवून घेत होती. एक मुलं सगळ्यांनी जेवून घेतलेलं होतं. नंतर आम्ही राहिलो होतो. आज होता भाऊजींचा बड्डे. ही मुलं साजरी करतायत, सगळ्यांची कॉन्ट्री करून ही बड्डे साजरी करतायत. तर चला, आज असा झाला दिवसाचा शेवट. बाय.